नाही बसा 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 बस बसा. तू खूप दुखतोय का पाय? दुखलं तर सांगा हा. तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोल ना मग. मगाशी जे काही झालं ना त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. नाही काय बसा 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 बसा. पाय दुखावेल तुमचं. बसा. तू सॉरी नाही बोल. एखाद्याचं नेचर असतं ना संशय. नाही हो, तशा नाही आहेत त्या. मनाने खूप चांगल्या आहेत. पण एखाद्या वेळेला गैरसमज होतो ना, तसं झालं असेल त्यांचं. तुम्ही प्लीज मनात नका ठेवू. मी नाही ठेवत मनात, पण त्यासाठी माझी एक डिमांड आहे. काय? अरे इतका काय घाबरतोस? काही मोठं नाही मागणार आहे मी. मला फक्त तुझ्या हातचा एक मस्त चहा हवाय. हो आत्ता आणतो. मला नाही पटलं यार हे अजिबात. काय रे? काय रे काय काय रे भानून उगाच संशय घेतला यार त्या पोरीवर. होणार आहे. किती वाईट वाटलं असेल ना त्या मुलीला. मग पण मला हे कळत नाही का भानून असं का केलं असं. अरे जशा दोन तलवारी एका मॅनात राहतायत ना, तसं दोन सुंदर मुलींचं एकमेकांशी कधीच पटत नाही. म्हणजे तुला काय म्हणायचं भानू त्या पोरीवर जळते होय. हा म्हणजे अरे असेलही ना असं. ते काय पण असतं यार. पण भानूची चुकते यार. भानून माफी मागितली पाहिजे त्या पोरीची. काय चहा. थँक्यू. हो. सरस चहाचे. माझं चुकलं. उगाच संशय नाही गेला हवा होता. भानू सोड ने. नाही, मालकाने एवढा विश्वास ठेवून तुम्हाला घरी आणलं. तुम्ही मालकांचा विश्वास नाही तोडणार. माझं चुकलं, मला माफ करा. जाने दे ने भानू. इट्स ओके. हो. भानू तुम्ही कशाला माफी मागताय? तुम्ही जे काही केलं ते माझ्या काळजीपोटी केलं. तुम्ही चहा घेणार का? नाही नको घे ना चहा. नको. तू चहा घेतलास तरच माफ करेन तुला मी. बरं ठीक आहे चालेल. हा मी घेऊन येतो. हा मला खरंच माफ करा. अगं जाऊ दे ना भानू. या. मालक तुम्ही. नाही मी घेतलाय सकाळी. आता नको, तुम्ही घ्या. अहो, तुमचा पाय दुखत नसेल तर ती ट्यूब आहे ती मी समीरला देऊन येऊ का? हा हा. आलो. हा देऊन येतो. શું થયું? फिनिश. नाही, आता तर सुरुवात झाली.
मालकांना बरं वाटावं, माझ्यावरच्या विश्वासाला तडा जाऊ नये ना, म्हणून मी माफी मागितली. आणि तुझ्यावरचा विश्वास खोटा आहे ना, हे मी सिद्ध करूनच दाखवणार. आता बघच तू. अरे रावल्या, तुला मोठ्याने बोलायची काय गरज होती रे? भानूने ऐकलं असेल तर काय वाटलं असेल तिला? काय वाटलं असतं? आणि काय चुकीचं बोललो रे मी? हा, पुराव्याशिवाय उगाच त्या पोरीवर डाऊट घेतला. कसं वाटलं असेल तिला? मोने बरं झालं तू आला. आता तूच सांग या साम्याला, मगाशी भानू जे काही वागली ते चुकीचं होतं की नाही? नाही, भानूंचं चुकलं हे तर खरं आहे, हा. पण त्यांनी त्याबद्दल माफी मागितली आणि माफी मागायला सुद्धा मोठं मन लागतं ना. अगदी बरोबर बोललास मोन्या, भानूचं मन आहेच मोठं. हा, राहू दे गबे. हे समीर, अरे काय गरज होती लगेच द्यायला यायची? मी आलो असतो ना नंतर घ्यायला. झालं काम म्हणून दिली आणून. मोन्या, कशी आहे तब्येत तिची? पाय अजिबात दुखत नाहीये ना तिचा? नाही, हा, असं कसं दुःखित राहिलं तेवढं प्रेमानं कुठलंच होतं मी. हा. अरे मी क्रीम दिलं होतं तिला. ए गप बसा, मी तिला उचलून दिलं असतं ना, पाय तेवढा पण दुखला नसता. ए तू उचलण्या अगोदर पाय मुरगाळलाय तिचा. अरे तिला पडूच दिलं नाही, अशी वरच्यावर अलगद झेलली मी तिला. आम्ही पकडलं. अरे काय, पण पहिला मी धावलो ना. ये मकान ना कुछ है ही नहीं, फोकट में टाइम वेस्ट हो गया मेरा. काय ग, तू सांगितलं होतंस तर इथे काहीच नाही या घरात. डोळे उघडून बघ, म्हणजे नीट दिसल. क्या कुछ मंत्र वगैरह है क्या? खुल जा सिम सिम बोलूंगी तो कोई दीवार हट जाएगी और खजाना बाहर निकल आएगा, फिल्मों की तरह. नाही, तसं नाही. काय ना, आमच्या शोभाताईंना लई हुशार आहे. मौल्यवान वस्तू अशा ठिकाणी लपून ठेवतील ना, असं सहजासहजी ना कोणाच्या बी हाती लागू देणार नाही. तुझ्या शोभाताईपेक्षा ना मी खूप जास्त हुशार आहे, समजेलच तुला. ते काय ना, घरी लई उंदीर झाले आहेत. मी एक काम करते, अंजली ताईंकडनं औषध घेऊन येते. हा हा आलेच मी. हा.
बापरे. आमच्या शोभाताईंना लई हुशार आहेत. मौल्यवान वस्तू अशी ठिकाणी लपून ठेवतील ना, असं सहजासहजी ना कोणाच्या बी हाती लागू देणार नाही. सोन्याची भांडी इथे. क्या हाथ मारा है. 2-3 महीना कुछ करने की जरूरत नहीं, क्या हाथ मारा है. सोन्याचं खून. इगो हे का दुखतंय. हो हो भानू कुठे आहेत. काय झालं. डोकं दुखतंय का. हो डोकं दुखतंय जरा. हो अरे बापरे. मी बाम घेऊन येऊ का. नाही 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 ठीक आहे, त्याची गरज नाही. आणतो ना. नाही नाही ठीक आहे, और असू दे. मला काय झालं. अहो यांचं डोकं दुखतंय. डोकं आपटलं नाही ना कुठं. नाही नाही आता ना मी निघते. असं कसं. तुम्हाला बरं वाटत नसताना मी कशी जाऊ देईन तुम्हाला. मालक तुम्ही सांगा. हा हो तुमचं डोकं दुखतंय, शिवाय पायालाही लागलाय. तुम्ही थोडा वेळ आराम करा ना. नाही नाही आता पाय माझा एकदम बरा झालाय आणि जाताना डॉक्टर दाखवीन मी. पाऊस पण थांबलाय, इंटरव्ह्यू आहे माझा. आता ना मला निघायलाच हवं. काय झालं. पट्टा तुटला. हो बॅग लई जड दिसते तुमची. काय हाय काय बॅगेत. माझं सामान आहे. नाही तुम्ही काळजी करू नका. मालक तुम्हाला पट्टा शिवून देतील. होय ना मालक. हा हो देईन ना, शिवून देईन. फक्त बॅग रिकामी करून द्या. त्याची गरज नाहीये. ठीक आहे मी घेऊन जाते माझी बॅग. काय प्रॉब्लेम नाहीये. अहो असं कसं जाणार. पट्टा तुटलाय, डोकं बी दुखतंय तुमचं. अहो नाही नाही त्याची काही गरज नाही. मला उशीर होतोय ना, इंटरव्ह्यू होता. आता मी निघते. मालक आपण खाली सोडाल हो, तरी चला चला. चिताई तुम्ही चहा पिना वाटते नाही आऊचे. नेक्स्ट टाइम आउच. अभी जा रहे. नाही नेक्स्ट टाइम नाही येणार. आता एवढं बोलत आहेत तर जा ना. हा नाही आता ना मला खूप घाई आहे. मी नंतर येईन. हा डेफिनेटली. नेक्स्ट टाइम पक्का. अगं बाई आपण त्यांना बाय बाय करूया चल. निघाला तुम्ही. हो निघते मी. मालक सोडतील ना तुम्हाला. हा मी सोडतो ना पाहिजे तर. चला अहो नाही 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 सोडलं तरी चालेल. मी जाते आता. हा मी येऊ का. बस द्या. राहुल गेट पर्यंत सोडला. राहुल मी चाळीचा अध्यक्ष आहे ना, मी सोडायला जाणार तिला. मी येतो तुम्हाला सोडायला. हा? अहो नाही मला ना इंटरव्ह्यूला उशीर होतोय. मी जाते आता. नाही नाही असं कसं. अहो तुम्ही पाहुणा आहेत आमच्या. मी येतो तुम्हाला सोडायला. नाही खरंच थँक्यू. मोहन जाते मी. हा अरे बापरे दुसरा बी पट्टा तुटला. बॅग द्या इथं. मालक तुम्हाला शिवून देतील. नाही नाही ठीक आहे. मी जाते. बाय बाय चिताई.
बायची. ताई काय काय बघू नाही चालतंय तुला. आता माझा समजा आहे आणि ही भांडी सुद्धा. पळतेस कुठे ग? पळतेस कुठे? ती भांडी माझ्या घरातली तुझ्याकडे कशी आली? कोणाच्या घरी आलीस तू? तुमच्याच घरी आली होती, दादा घेऊन आलेले. म्हणजे मी स्कूटरवरनं जात असताना स्कूटर टायरच्यामुळे पाणी उडालं, चिखल अंगावर उडाला, म्हणून कपडे बदलायला फक्त त्यांना घरी घेऊन आलो होतो. म्हणे जावं देणे. कुठे जातेस? थांब जरा थांब. शोभे बघितलीस का मास्टर डे चित्कर? तू घरात नाही म्हटल्यानंतर लगेच मुलगी घेऊन आला घरी. आई काय बोलतेस तू? त्यात ह्याची काय चूक? मदत करायची म्हणून घरी घेऊन आला, हिने काय फायदा घेतला? माझ्या घरातली भांडी घेऊन पळतेस काय? तुला आता पोलिसांच्याच ताब्यात देते. शोभा नको, जाऊ दे. भांडी मिळाली ना आपल्याला, आणि त्यांची काहीतरी अडचण असेल ना. म्हणजे त्या म्हणत होत्या की त्यांची आई आजारी असते म्हणून औषधासाठी पैसे नसतील कदाचित त्यांच्याकडे. गप्पा बसले, मी बघते बरोबर तिच्याकडे. ऐक ए, माझी भांडी तुझ्याकडे कशी काय आली? मी सोन्याची भांडी चोरली होती. ही स्टीलची कुठून आली माहिती नाही. शोभते मालक म्हणतात तर जाऊ द्या ना. त्या बी शिकल्या असतील की कोणाचा बी विश्वास तोडायचा नसतो, तो जपायचा असतो. जसं तुम्ही आणि मालकानी इतक्या वर्षाच्या संसारामध्ये जपला आहे तो. मला आता कळलंय. आता मी जाऊ का? ए, परत जर कुणाच्या घरात चोरी केलीस ना तर याद राख. चल निघ आता. अगं ए, एक म्हटल्यावर चालली. फार सुचल तुझे. ए थांब, पर्स दे. बघ बघ बघ. नाही काही नाहीये. आणि देवाचे फोटो ठेवून मला उल्लू बनवायला निघालीस का तू? हे घे, चल जा. निघ आता. मला माहित होतं भानू कधी चूक नाही करणार. भानू सॉरी, तुझ्यावर आधीच विश्वास ठेवायला पाहिजे होता. तिने एवढी चोरी केलीच नसती. पण शोभा वहिनी नुसताच दूर केला होता चिचा. तरी मी आधीच सांगत होतो हिची आपल्या चाळीत नकोच. काय ग शोभे, ही तर म्हणाली की सोन्याची भांडी म्हणून. मग ही भांडी कशी आली तिच्याकडं? नक्की या भानूनच काहीतरी चेटूक केला असणार. ए आई, प्रत्येक वेळेला तुझी गाडी येऊन भानूवर कशी घसरते ग? नाही पण तू माझं ऐकून घे. मी तुझी बडबड बंद कर जरा. एक तर त्या बबी मावशीकडे 2 भांडी होती, त्याच्यासाठी मला तिकडे घेऊन गेली, आणि आता तू शेवटी तुमचंच खरं निघालं. सॉरी. आम्हाला सॉरी काय, ती गेली ना मग जाऊ द्या ना. आई तू तिच्यावर अजिबात संशय घेऊ नको. गप्पा बसू. प्रत्येक वेळेला असंच करतेस तू. माझं ऐकून घे. मी काय ऐकणार नाहीये तुझं.